हात जोडून विनंती आहे, पुढचे 15 दिवस जे कोणी इथलचं BDO आहे त्याच्या मागं लागून आपल्याला ती शाळा नीट करून घ्यायची आहे. त्याला आज मी फोनवर बोललेलो आहे. मी त्याला हे सांगितलेलं आहे, जर शाळा नीट करण्यात नाही आणि तुम्ही आता जर शाळेवर लक्ष नाही दिलं तर गावातले सगळे लोक आंदोलनावर बसतील. आता मला फक्त एवढं विचारायचं आहे, जर शाळा नीट नाही झाली तर तुम्ही लोक आंदोलन करसाल? 100%. मंदिरात बसलेलो आपण मंदिरात खोटं बोलायचं करताल सगळे? 100%. गाव यामध्ये सहभागी राहायचं. पुढाकार तुम्हाला घ्यावा लागेल. तुमच्या मुलांचा प्रश्न अहो 1 लाख रुपये भरून लेकरं शिकवायची ऐपत नाही शेतकऱ्याची. बरोबर. म्हणून 100% आम्ही प्राधान्य तुमच्या मागे देऊ. आणि जिथं मुलं 1 लाख देऊन शिकतायत तिथं ज्या सुविधा भेटतायत, आम्हाला असं वाटतं आपल्या मुलांनाही त्या सुविधा भेटल्या पाहिजे सरकारी शाळेत. त्याच्यासाठी आमचं सगळं चालू आहे. अजिंक्यला लेकरं नाहीये, मला लेकरं नाहीये, आम्ही तुमच्या लेकरांसाठी झगडतोय. कारण की त्याच्यात आम्हाला आमचे छोटे भाऊ बहीण दिसतात. जेव्हा त्या मुलांना आम्ही खाली बघूला जात नाही बसलेले, त्यांना का बसले पाहिजे ते खाली? ते जे बाथरूम आहे ते बाथरूम जेव्हा बघतो, जनावर सुद्धा जाणार नाही त्या बाथरूममध्ये, इतकं घाण बाथरूम आहे. तिथं आपल्या लेकरांना जावं लागतंय. अहो ती संस्था बी त्यांच्या संस्था जर त्यांनी तेवढी व्यवस्था देते तर जिल्हा परिषदला शासनाने तेवढ्या व्यवस्था द्याव्या. नाही दिलेले आणि ती असते दिल्या. पण ते गायब होतात. दिलेले असते ते गायब होते. आपल्याला लढून घ्यावं लागतील. आता हे आपल्या मुलांचा अधिकार आहे. हे जेवढे अधिकारी बसलेत ना, हे आपल्या मुलांचा अधिकार मारताय. यांचे जनावर सुद्धा चांगल्या कंडिशन मध्ये राहतात. आपले मुलं ज्या अवस्थेत शिकताय ना, या सगळ्या अधिकाऱ्यांचे जनावर त्याच्यापेक्षा चांगल्या कंडिशन मध्ये राहतात. मी खोटं नाही बोलत आहे. दिल्लीमध्ये काम केलेलं मी, त्यामुळे सांगतो, मला माहिती आहे अधिकारी. मी दोन्ही बाजू पाहिले आहे. महाराष्ट्रात जन्मलेलो आहे, हिंगोलीचा आहे मी, ग्रामीण महाराष्ट्र पाहिलाय, दिल्लीमध्ये कामही केले राजकारणात. त्यामुळे दिल्लीमध्ये जे अधिकारी असतात, मोठे मोठे मंत्री असतात, ते कसे राहतात मी तेही पाहिलेले. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, ते जिथं जनावरे ठेवणार नाही त्या अवस्थेत आपल्याला लेकरांना शिकावं लागते. काय लायकी ठेवली यांनी आपल्या लेकरांची, आणि आपण का चूप राहतो या सगळ्या गोष्टीवर, का सहन करतोय? आज जसे तुम्ही इथं बसलेले त्रासलेले, उद्या तुम्हाला पाहिजे का तुमची मुलं इथं बसलेली पाहिजे? आम्हाला अधिकार पाहिजे सर, आमचा हक्क पाहिजे. जे तुमच्या सोबत घडलं ते तुम्हाला पाहिजे का तुमच्या मुलांसोबतही झालं पाहिजे? आपल्यापेक्षा पुढे गेले पाहिजे, विद्यार्थी शिकले पुढे गेले पाहिजे ना, नोकरी लागली पाहिजे ना. तुमच्यातल्या किती लोकांना लहानपणी वाटलं असेल मी मोठं झालो पाहिजे, मी डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालो पाहिजे. होऊ शकले असतो तुम्ही, कशामुळे झाले? तुम्हाला सुविधा नाही भेटल्या. हे नव्हतं की तुमच्यात पोटेन्शियल नाहीये, तुमच्यात बुद्धिमत्ता नव्हती. बुद्धिमत्ता सगळ्यांमध्ये असते, पण त्यासाठी काही सुविधा लागतात, त्यासाठी सपोर्ट लागतो. तुम्हाला तो सपोर्ट नाही भेटला. आणि हे मी सांगू शकतो कारण की माझं जे संतूर पिंपरी गाव आहे हिंगोली, माझे चुलत भाऊ होते 8, आणि त्याच्यातला मीच एकटा प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकलेलो. मी प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकलो, मला चांगलं शिक्षण भेटलं, त्यामुळे मी अमेरिकेला जाऊ शकलो. पण माझे जे दुसरे 7 भाऊ होते ते सरकारी शाळेत शिकले, त्याच्यामुळे ते मागं राहिले. एकाच खानदानातले, तर बुद्धिमत्ता असं नाही की त्यांच्यात नव्हती, त्यांच्यात होती, त्यांना सुविधा नाही भेटल्या ज्या मला भेटल्या. आणि हे मी लहानपणापासून बघत आलो. मी जेव्हा जेव्हा माझ्या गावाकडे जायचो, माझ्या शाळेत मला सगळ्या सुविधा भेटायच्या, बेंच भेटायचे, चांगले शिक्षक भेटायचे. आणि मी जेव्हा गावाकडे येऊन बघायचो, माझे सगळे भाऊ खाली जमिनीवर बसायचे, शिक्षक नसायचे. आणि मी आज बघतो 20 वर्षानंतरही तेच चित्र आहे. ह्या गावात येऊन मी जे पाहिलं मला तेच आठवलं सगळं. 20 वर्षानंतरही बदलत नाही गोष्टी. आपण कधीपर्यंत हे सगळं सहन करायचं? तर जे माझ्या भावांसोबत झालं, जे तुमच्यासोबत झालं, ते या लेकरांसोबत नाही झालं पाहिजे. त्यासाठी सगळी लढाई आहे. पण ही लढाई तुम्हाला लढावी लागेल. आम्ही आहे सोबत, पण तुम्हालाही पुढाकार घ्यावा लागणार. तुम्ही जर पुढाकार नाही घेतला तर यशस्वी नाही होणार आहे. तर मला तुमच्याकडून फक्त एवढं एक शपथ पाहिजे की आता गावातल्या शाळेसाठी, या मुलांसाठी सगळ्यांनी एकत्र यायचे. जाती धर्म जे काही असतील मला फरक नाही पडत, ते सगळं बाजूला ठेवू आपण. जाती धर्माच्या राजकारणात आपण लगेच बाहेर पडतो, तसं आपण या मुलांच्या भविष्यासाठी का बाहेर नाही पडत? कधी का आपण कधी शाळेसाठी आंदोलन नाही केलं? आपण भीम जयंतीला बाहेर पडतो, आपण शिवजयंतीला बाहेर पडतो, आपण शाळेसाठी का कधी नाही बाहेर पडत? भीम जयंतीलाही पडलं पाहिजे, शिवजयंतीलाही पडलं पाहिजे. कारण की महाराज असो, बाबासाहेब आंबेडकर असो, त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, आणि त्या स्वप्नात ह्या मुलांसाठी जागा होती. पण आपण त्यांचं स्वप्नच विसरलोय. तर आपल्याला या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी बाहेर पडावं लागेल. जर आज आपण बाहेर नाही पडलो, त्यांचं भविष्य सुधारणार आहे. त्यांचं भविष्य सुधारणं आपल्या हातात. तर आपल्याला आता ठरवायचं आहे
की आपल्याला त्यांना असा अंधकारात जाऊ द्यायचंय का त्यांना आपल्याला चांगलं करायचं. जर आज आपण काही केलं नाही ना, उद्या ते आपल्याला शिव्या घालतील. सर वाईट याचं वाटायला लागलंय, आमदार साहेब खासदार साहेब ज्या वेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस येतात हित बैठका घेतात, पण त्यांचं कधीच लक्ष शाळेकडे जात शाळेला नाही नाही. जात. का कधीच नाही शाळेकडे जात? जात नाही. त्यांची आमचं स्वतःची मत मुलं काय, नाही शिकत ना. आमचं आम्ही आमच्या भविष्यासाठी तुम्हाला निवडून देतो का नाही, मग तुम्ही शाळेकडे आमच्या बघण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, किंवा काय असेल ते शाळेमध्ये सुविधा आहेत दिल्या पाहिजेत. आमचं प्रत्येकाचं मत ती आहे सर, आणि आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत आहे. ह्या लढ्यामध्ये आम्ही आंदोलन करू. मी तेच म्हणतो, आपल्याला भविष्यात. भांडून घ्यावं लागेल. जर देत नसतील तर भांडून घ्यावं लागेल. तो आपला अधिकार आहे. संविधानात अधिकार दिलेला आहे आपल्याला. आपण आपला अधिकार विसरलो ही आपली चुकी आहे. आपण आपला हक्क विसरलोय, आपण आपला अधिकार विसरलेलो. संविधानात आपल्याला खूप अधिकार दिलेले, त्या संविधानाने तुमच्या मुलांना जे शाळेत शिकतात त्यांनाही अधिकार दिलेले. सर ऐकत नसताना मी 80,000 रुपये भरले कॉलेजला डोनेशन. 80,000 रुपये भरले. बरोबर. माझ्या ऐकत नाही, घर नाही, शेती नाही, बाडी नाही, काहीच नाही माझ्या पाठीमागं. पण मला कॉलेजला माझ्याकडून 80,000 सर जिल्हा परिषद शाळेमध्ये शेतकऱ्यांचीच मुलं आहेत फक्त. हो, कुठे याचा एक मुलगा नाही, कुठल्या खासदाराचा नाही, हे कुठल्या थोडी- शिक्षकाचा सुद्धा. शिक्षकाचाही सगळ्यात नसतो. महत्वाचा बरोबर. मुद्दा आहे. बरोबर. आमच्या टायमिंगला शिक्षकांची मुले शाळेमध्ये होती. आता सध्या परिस्थिती अशी झाली की स्वतः शिक्षकाला वाटायला लागले सर. ह्या ग्रामपंचायत आपलं जिल्हा परिषद शाळेत आज सुद्धा अध्यक्ष जाऊ शकत नाहीत, म्हणजे बॉडीचा परिस्थिती अशी आहे की आज शिक्षकांची मुलं असतात, त्यांना ते जाऊ म्हणलं, शकत नाही. तुम्हाला गावातला- अडचणी काय आहेत आम्हाला कशा सांगा, प्रशासनापुढे आमच्या अडचणी कशा मांडाव्या, गावातला त्यांची जाऊ व्यथा आहे शकत सर. नाही. त्यांनी आज स्वतः सांगितलं, शिक्षकांनी सांगितलं आम्हाला मी म्हणजे व्हिडिओला बोललो आज मी त्यांना 15 दिवसाचा टाइम. मी म्हणले 15 दिवसात काम सुरू झालं पाहिजे. जर 15 दिवसात काम सुरू नाही झालं, आजूबाजूचे जेवढेही गाव आहेत हो सर. आपण सगळे एकत्र येऊ. हो हो सर. या गावात तुमचे काही आपापसात विवाद असतील विसरून जा. हो सर. ते विवाद तुमच्या मुलांच्या भविष्यापेक्षा जास्त महत्वाचे नाही. गावासाठी एकत्र येऊ सर. आपल्याला गावांसाठी एकत्र, आपल्या गावासाठी एकत्र यावं लागेल, आपल्या गावातल्या लेकरांसाठी एकत्र यावं लागेल. आणि आजूबाजूची जेवढी 7-8 गावं असतील, जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याला झक मारून आपल्या सर शाळेत इथंच नाही, प्रत्येक गावामध्ये आंदोलन प्रत्येक होणार, गावामध्ये करू. सर. या पूर्ण औसा तालुक्यामधल्या प्रत्येक जिल्हा परिषद आणि शाळेसाठी याचं आंदोलन आव्हान होणार, सर. मंदिरातून द्या. हो सर. हो सर. याचं आम्ही आव्हान त्यासाठी मंदिरातून स्वतः आम्ही काम करणार सर, प्रत्येक तरुण काम आता करणार सप्ताह सुरू होतोय ना, हो सर. सप्ताहात बोला शाळांबद्दल, हो सर. हो सर. सप्ताहात बोला शिक्षणाबद्दल. हो सर. शिक्षण ही एक धर्म असला हो पाहिजे, सर. त्याच्यातून आपल्या मुलांचं भविष्य घडणार आहे. तर सप्ताहांमध्ये सांगा की आपल्या शाळा नीट केल्या पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सप्त्यामध्ये या गोष्टी बोलचाल ना, तेव्हा हा जो आपला मेसेज आहे तो खूप लोकांपर्यंत जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट सर, आमच्या शाळेचं जोपर्यंत शाळा चांगली होत नाही किंवा शाळेमध्ये ज्या जी कमी आहेत त्या जोपर्यंत पूर्तता केली नाही तोपर्यंत आम्ही आमदार साहेबाला सुद्धा गावामध्ये येऊ देत नाही. येऊ नका तुम्ही. आमदार आम्ही येऊ देत नाही सर. आपल्याला हे करावं लागलं. आता आपल्याला भांडून घ्यावं लागणार आहे. निवेदन दिले असतील तुम्ही, मला माहिती आहे. निवेदन देऊन होणार सर आम्ही नाही. तुम्हाला मागण्या करतोय, आमच्या हक्कासाठी मागण्या करतोय. आता भांडून घ्यावं लागेल. हो सर. आणि तो भांडण्याचा अधिकारी आपल्या संविधानात आहे. आपण भांडून आपला अधिकार घेऊ. तर एवढंच मला म्हणायचं आहे फक्त की आता लढावं लागणार आहे, लढण्याची तयारी ठेवा. हो सर. आणि तुम्ही जर ती तयारी ठेवसाल, तुम्ही पुढाकार घेसाल, तर इथं अजिंक्य आहे. हो सर. हो सर. अजिंक्यनी जर मला सांगितलं गाववाले आंदोलनाला बसले, मी त्याच दिवशी तुमच्यासोबत इथे हो येऊ. सर. हो सर. बस झालं सर. मी त्याच दिवशी तुमच्यासोबत येऊ. फक्त आता मागे सरकलो. नाही सर नाही. आज जर आपण मागे सरकलो तर आपल्या मुलांचं भविष्य पूर्ण खड्ड्यात सर, जाईल. हे ते आमचं जाऊ नका. ग्रामदैवत आहे, त्याच्यामध्ये बसून कोणीच खोटं मी तेच बोलणार बोलतोय. नाही. मंदिरात प्रत्येक बसून जण नका. शब्द देतो सर आम्ही तुम्हाला, गाववाल्याच्या वतीनं आमच्या तरुणाच्या वतीनं आम्ही प्रत्येक लढ्यामध्ये ह्या जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी आंदोलन करू सर. गावातच नाही तर प्रत्येक आजूबाजूच्या खेड्यामध्ये सुद्धा आम्ही आज सहकार्य आपण करू. सगळे मंदिरात एक शपथ घेऊ हो की सर. आपण ही शाळा नीट करूनच जायची. घेताय सगळे शपथ? हो सर. हो हो हो